मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय दिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 26, गाथा नंबर 13. गाथा पाठ. मूड विहक्कण बब्बू पर अप्पा तिहु हवे देहू जी अप्पा जो मुनई सो जुण मूड हवे. बहिरातम अंतर परम आतम त्रिविध कहते आत्मा यह देह ही है आत्मा जो मानता बहिरात्मा. आचार्य योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ. 3 प्रकारच्या आत्म्याची चर्चा करत असताना जो बहिरात्मा आहे त्या बहिरात्म्याचं स्वरूप काय? स्वरूप म्हणा लक्षण, चिन्ह, हेतू, कारण. स्वरूप, लक्षण, चिन्ह, हेतू, कारण हे सगळे काय समानार्थी शब्द आहेत. मग तिथे सांगितलं की जो आत्मा आणि शरीर या दोन्हीला एक मानतो किंवा शरीर आत्म्याचा आहे मानतो, आत्मा शरीराचा आहे, किंवा जे पहिले आपल्या जवळ आहे कोण आहे तर शरीर आहे. मग याच्यामध्ये जो लक्षण भेद करत नाही, दोन्हीला एक मानतो, किंवा 2 द्रव्य मिळून एक पदार्थ मानतो, असा कोण आहे? ज्याच्या अंतरंगामध्ये ज्ञानामध्ये विपरीत निर्णय आहे, श्रद्धेमध्ये विपरीत श्रद्धा नाही, अंतरंगामध्ये चारित्र्यामध्ये विपरीत परिणती आहे आणि बहिरंगामध्ये क्रियाच्याद्वारे विपरीत क्रिया आहे. असा जीव बहिरात्मा अवस्थेतला म्हटला जातो. आणि आजपर्यंत जेवढे जीव सिद्ध झाले ते सर्व बहिरात्माचं पूर्वी होते. कोणीही अनादी कालापासून अंतरात्मा कोणीही नव्हता. सगळे बहिरात्मा मिथ्यादृष्टी प्रथम गुणस्थानवरती होते. तेच जीव देवगुरु शास्त्राचं निमित्त मिळाल्यानंतर अंतरात्मा अवस्थेला प्राप्त होऊन आज परमात्मा अवस्थेमध्ये स्थित आहेत. मग एक जैन कुळामध्ये जन्मता कोणी परमात्मा असत नाही. जैन धर्मामध्ये पुरुषार्थाच्या जरी परमात्मा अवस्था प्रगट होते. कोणाच्या जरी पुरुषार्थाच्या जरी परमात्मा अवस्था प्रगट होते. म्हणजे गृहस्थ अवस्थेचा त्याग करून मुनी अवस्था धारण करून 12 प्रकारचा तप करण्याचा पुरुषार्थ, आत्मध्यानामध्ये स्थिर राहण्याचा पुरुषार्थ, याच्याद्वारे काय होते? परमात्मा अवस्था प्राप्त होते. तीर्थंकर प्रकृतीचा बंध 3 भवापूर्वी निश्चित झाला आणि तीर्थंकर होणार आहे याचं कथन या चतुर्थ कालाच्या अपेक्षेने पाहिलं तर 1 कोडाकोडी सागराला 42,000 वर्ष कमी याच्या अगोदर तीर्थंकर होण्याची घोषणा झाली. आदिनाथाच्या वेळेला मारीचीची घोषणा झाली की हा 24वा तीर्थंकर होणार आहे. म्हणजे घोषणा किती झाली?
चतुर्थ कालाच्या सुरुवातीला आणि होणार केव्हा शेवटी. एवढ्या अगोदर घोषणा होऊ शकते, पण कार्य बंद 3 भवापूर्वी होतो. आणि 3 भवापूर्वी तीर्थंकर प्रकृतीचा बंद होऊन कार्य मात्र परमात्मा 13व्या गुणस्थानामध्ये 3ऱ्या भवानंतर प्राप्त होतो. म्हणजे जिनागमामध्ये तीर्थंकर जरी असेल, तीर्थंकर प्रकृतीचा बंध, ते जोपर्यंत गृहस्थ अवस्थेमध्ये आहेत तर त्यांचंही गुणस्थान 4थंच आहे. फक्त अनंताणुबंधी चौकडी म्हणजे 4, क्रोध, मान, माया आणि लोभ या 4 कर्म प्रकृतीचा चारित्र मुण्याचा क्षय, मिथ्यात्व सम्यक प्रकृती या 7 कर्म प्रकृतीच्या क्षयामुळे क्षायिक सम्यदृष्टी आहेत. द्वादशांगाचे पाठी आहेत 4थ्या गुणस्थानातून सुद्धा. तरी तीर्थंकर जोपर्यंत घरामध्ये आहे तोपर्यंत वंदना करण्यायोग्य नाही. काय नाही, तीर्थंकराला सुद्धा गृहस्थ अवस्थेमध्ये वंदना करण्यायोग्य नाही. कारण शांतीसागर महाराजाचं इथे लिहिलेलं आहे, असंयमी वंदनीय नाही. कोणी आहे? असंयमी वंदनीय नाही. मग तसं तीर्थंकर जरी असले, मुनी दीक्षा घेत नाही, तोपर्यंत असंयमीच आहेत आणि ते वंदना करण्यायोग्य नाही. ते दुसऱ्याला वंदना करत नाहीत आणि ते सुद्धा दुसऱ्याकडून वंदना करण्यायोग्य नाही. जेव्हा मुनी दीक्षा घेतील तिथून त्यांना वंदना अवस्था प्राप्त होते. म्हणून जैन धर्मामध्ये पर्याय दृष्टीने बनलेले भगवान नसतात. पुरुषार्थाने परमात्मा अवस्थेची प्राप्ती होते. जेवढे परमात्मा झाले ते सुद्धा पूर्वी कसे होते? बहिरात्मा पहिल्या गुणस्थानावरती होते. तेच आज का झाले? सिद्ध अवस्थेला प्राप्त झाले. मग तसं आपल्यामध्ये हे तिन्ही आत्म्याचं लक्षण जाणून पर्यायामध्ये प्राप्त करण्यासाठी उपादेय काय आहे, सोडण्यासाठी उपादेय काय आहे पर्याय दृष्टीने, आणि आश्रय करण्यासाठी उपादेय काय आहे याचं ज्ञान करून घ्या. पर्यायामध्ये अंतरात्मा अवस्था प्राप्त करायची आहे, पर्याय दृष्टीने ते उपादेय आहे. बहिरात्मा अवस्थेचा त्याग करायचा आहे, ती हेय आहे. आणि अंतरात्म्याचा उत्पाद आणि बहिरात्म्याचा त्याग याच्यासाठी आपला कारण परमात्मा उपादेय आहे. मग हे जाणून आपणाला गुणस्थान हेही जाणायचे, 3 प्रकारच्या आत्म्याचं स्वरूपही जाणायचं आहे. व्यवहार पण जाणं आणि निश्चय पण जाणं. दोन्ही जाणल्यानंतर आपण कुठे आहोत वर्तमानमध्ये याचाही आपल्याला निर्णय होतो. आपण कुठे नाही याचाही निर्णय होतो. आत्ता आपण 5व्या गुणस्थानावरती प्रतिमाधारी नाही, मुनिराज नाही. 6व्या 7व्या गुणस्थानावरती मिथ्यादृष्टी नाही, तर अंतरात्मा आहे. जी कोण आहे आणि कोण नाही याचा निर्णय आपणाला करायचा आहे. पण हे जाणणं तिथे काय अर्थ आपल्याला आवश्यक आहे. टीकार्थ मिथ्यात्व रागादिरू प्रणत्वा बहिरात्मा, वीतराग निर्विकल्प स्वसमन्वय प्रणत करता वा अंतरात्मा. शुद्ध बुद्ध एक स्वभाव परमात्मा, तर रागादिरित अनंत ज्ञानादिचे भाव कर्म द्रव्य कर्म न कर्मरहित इस प्रकार आत्मा 3 प्रकार का है.
अर्थात बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा, ये 3 भेद हैं। इनमें से जो देह को आत्मा मानता है वह प्राणी बहिरात्मा अर्थात बहिर्मुखी मिथ्यादृष्टी है। जे पर पदार्थाला आत्मा मानणे हीच का झाली बहिर्मुख दृष्टी, बहिर्मुख ज्ञान, बहिर्मुख श्रद्धा आणि बहिर्मुख चारित्र। मिथ्या, मिथा, मिश्र भाव, त्याला म्हणायचं मिथा भावातून मिथ्यात्व। मग हे मिथ्यात्व काय आहे? शरीराला आत्मा मानतो, आत्म्याला शरीर मानतो, हे त्याचे परिणाम काय झाले? मिथ्या म्हणजे मिथ्या विपरीत आहे। मग अशी ज्याची दृष्टी म्हणजे श्रद्धा नाही, ज्ञान आहे, अनुचरण करतो, तो मिथ्या दृष्टी सांगितलं। पुढे जो देह को आत्मा समझता है वह वीतराग निर्विकल्प समाधि से उत्पन्न हुए परमानंद सुखामृत को नहीं पाता हुआ मूर्ख है, अज्ञानी है। माते ते नास्तीतून अस्ती सांगणार, का सांगणार? नास्तीमधून अस्ती सांगणार। देहाला आत्मा समजतो आणि कसं आहे? वीतराग निर्विकल्प समाधीमधून उत्पन्न होणारं जे सुख आहे त्याला प्राप्त करत नाही, म्हणून तो मूर्ख आहे, मिथ्यादृष्टी आहे। ते मिथ्यादृष्टी काय झालं? साध्य। मिथ्यादृष्टी हे साध्य आहे आणि स्वतःच्या आत्म्याचं ध्यान अनुभव करत नाही, हे कारण नास्तिरूप आहे। जे स्वतःच्या आत्म्याच्या ध्यानाच्या द्वारे जो आनंद सुख प्राप्त होतं ते आत्म्याचं ध्यान करत नाही, म्हणून तो मिथ्यादृष्टी बहिरात्मा आहे। जे साध्य कसं आहे? अस्थिरूप आहे आणि साधन नास्तिरूप आहे, जे स्वतःच्या आत्म्याचं ध्यान करत नाही। आत्ता बाहेर जर पाहिलं तर बाहेर प्रकाश आहे, हे अस्ति आहे। नास्ती काय सांगणार? कारण अंधकार नाही, हे नास्ती कारण सांगितलं नाही। किंवा आकाशामध्ये चंद्र नाही, म्हणजे साध्य कसं झालं? अस्थिरूप। अंधकार नाही किंवा चंद्र आकाशात नाही किंवा सूर्याचा अभाव नाही, मग हे कारण नास्तिकले। तसं इथे अज्ञानी हे सिद्ध करण्यासाठी हेतु नास्तिरूप दिला। पुढे इन 3 प्रकार के आत्माओं में से बहिरात्मा त्याज्य है, आदर करने योग्य नहीं है। इस अपेक्षा से यद्यपि अंतरात्मा अर्थात सम्यक दृष्टि व उपादेय है, तो भी सब प्रकार से उपादेय जो परमात्मा उसकी अपेक्षा वो अंतरात्मा भी हेय है। शुद्ध परमात्मा ही ध्यान करने योग्य है, ऐसा जानना। माता इथे 4 ठेवा समोर 7। कायला बहिरात्मा त्याज्य आहे, म्हणजे मिथ्यात्व अवस्था त्याज्य सांगितली। आदर करण्यायोग्य नाही। अंतरात्मा उपादेय आहे। ठ आहे ना? ठ अंतरात्मा म्हणजे एकदे शुद्ध प्राप्त करण्यासाठी उपादेय आहे। हे असताना सुद्धा काय? परमात्म्याच्या अपेक्षेने, परमात्म्याच्या अपेक्षेने अंतरात्मा भी हेय आहे। ड च्या अपेक्षेने ठ हेय आहे, प्राप्त करण्याच्या अपेक्षेने, व अंतरात्मा भी हेय है। मग ठ सुद्धा काय आहे? हेय आहे आणि शुद्ध परमात्मा ध्यान करणे योग्य आहे, ग अभेदवृत्ती। मग याचा आश्रय घेताल पर्याय दृष्टीने प्राप्त करण्यासाठी उपादेय,
पर्यायदृष्टीने हेय, पर्यायदृष्टीने हेय बहिरात्मा अवस्था, अंतरात्मा पर्यायदृष्टीने प्राप्त करण्यासाठी उपादेय आहे. आणि ती अंतरात्मा अवस्थासुद्धा परमात्मा अवस्था प्राप्त करण्याच्या अपेक्षेने हेय आहे. आणि हे तिन्ही अंतरात्मा, बहिरात्मा आणि परमात्मा या तिन्ही अवस्था आहेत, पर्याय आहेत आणि तिन्ही सुद्धा ध्यानासाठी उपयोगी नाहीत. मग हे तीन अवस्था ज्या द्रव्याच्या आधारे उत्पन्न होतात, ज्या आत्म्याच्या आधारे उत्पन्न होतात, तो आपल्या प्रत्येकाच्या देहरूपी देहालयामध्ये विद्यमान असणारा शुद्ध परमात्मा, त्याचं नाव कारण परमात्मा, तोच ध्यान करण्यासाठी उपादेय असं जाणं. अर्थ किती प्रकारे सांगितला होता? सुरुवातीला किती प्रकारे अर्थ केला? गाथेचा अर्थ 5 प्रकारे. पहिला शब्दार्थ, दुसरा नयार्थ, तिसरा मतार्थ, चौथा आगमार्थ आणि 5वा भावार्थ. मग गाथेमध्ये 3 प्रकारच्या आत्म्याचं स्वरूप सांगितलं. ही गाथार्थ शब्दार्थ झाला. निश्चय नयाने कारण परमात्माच उपादेय आहे आणि व्यवहारण्याने बहिरात्मा हे अंतरात्मा उपादेय आणि परमात्म्याच्या अपेक्षेने अंतरात्मा पण हेय आहे. हे व्यवहारण्याने नयाने अर्थ सांगितले. मतार्थ, अन्य धर्मियामध्ये मतार्थ नाहीच. मतार्थ आहे पण त्यांच्यामध्ये आत्म्याचे जे लक्षण सांगितले, कोणी आत्म्यामध्ये ज्ञान मानलं, दर्शन मानलं नाही. कोण दर्शन मानतो, कोणी ज्ञान मानत नाही. कोणी आत्म्यामध्ये सुखच मानतो, ज्ञान दर्शन मानत नाही. जे आत्म्याचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्येच काय चूक आहे. काही लोक अचेतन पदार्थातून चेतन जीवाची उत्पत्ती मानतात. कोणातून? अचेतन कारणातून चेतन जीवाची उत्पत्ती झाले. 5 महाभूत आहेत किंवा 4 महाभूत आहेत. या 4 महाभूतातून किंवा पंचमहाभूतातून जीव उत्पन्न होतो. जसं त्या हिंदू धर्मामध्ये किंवा अन्य वैदिक धर्मामध्ये का सांगितलं जातं? जीव मेला, पंचतत्वामध्ये विलीन झाला. का पंचतत्वामध्ये विलीन झाला? पंचतत्वापासून उत्पन्न झाला होता. मग ज्याच्यातून उत्पन्न झाला त्याच्यात जाऊन मिळाला. मग पृथ्वी, जल, अग्नी, वायू हे 4 महाभूत आहेत त्यांनी मानलेले. महा म्हणजे मोठे, भूत. मग या 4 भूतापासून, भूत शब्दाचे किती अर्थ होतात? अनेक. एक 4 प्रकारच्या देवामध्ये भवनवासी देवामध्ये एक भूत नावाचे देव आहेत. आदिनाथाच्या सहस्रनामामध्ये भूतनाथ आहे, भूताचे नाथ. मग तिथे भूत शब्दाचा अर्थ काय होतो? तीर्थंकराला भूतनाथ म्हटलं. मग तिथे भूत शब्दाचा अर्थ काय झाला? सगळे जे जीव आहेत एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत जे सगळे जीव आहेत त्यांना म्हणलं भूत. एक भूत शब्दाचा अर्थ असणे. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत सगळे जीव आहेत म्हणते भूत आणि त्यांचे नाथ त्यांना भूतनाथ म्हटलं. एक भूतकाळ. भूत शब्दाचे अनेक अर्थ होतात. मग ज्या ठिकाणी जसा अर्थ आहे त्या प्रकरणाला अनुसरून त्याचा तिथे अर्थ घ्या. जसं
हिंदू धर्मामध्ये एक ती देवी आहे, नाव माहीत नाही. तिच्या गळ्यामध्ये माणसाच्या मुंडकाच्या माळा आहेत. हां मग ते काय केले, भूतनाथ, भूताच्या माळा. मग हे आदिनाथानं म्हणलं भूतनाथ आहे. मग ती माळा कशाचं प्रतीक आहे, अरे त्यांचं जे काय असेल ते. मग ही माळा आहेत का नाही, मग माळामध्ये एक खाली असणार मुंडका आहे, एक वर आहे, दोन बाजूला आहेत. जे भूत वर्तमान भविष्य तिघाला जाणतात म्हणून ते भूतनाथ. म्हणजे त्रिकालवर्ती अनंत पर्याय. त्यांनी ते त्रिकालवर्ती अनंत पर्यायाला काय केले, मनुष्याची मुंडक्याची माळ घेतली. म्हणजे असे भूत शब्दाचे अनेक अर्थ होतात, पण तिथे आपण पण भूत आहोत. ते अभिषेक तर भूतनाथ सिनेमा काढला त्याने, ते भूतनाथ. आपल्याला कोण भूत म्हणलं तर मी माणूस आहे, मला भूत वाटतो का, मग आपल्याला भूत म्हटलं तर योग्य आहे. पण शब्दानाम अनेक अर्थानाम, कारण का जगामध्ये पदार्थ अनंत आहेत. किती आहे, पदार्थ अनंत आहे आणि वाचक शब्द सीमित आहेत. वस्तूला दाखवणारे शब्द सीमित आहेत. मग शब्द सीमित आणि अर्थ असीमित, म्हणून त्या पदार्थाला दाखवण्यासाठी ते नावं 1000 वेळेला येणार. मध्यलोक आहे, मध्य लोकामध्ये द्वीप समुद्र किती आहेत, असंख्यात. म्हणजे किती तर काही गणित काय का नाही. किती राज्यामध्ये पसरलेत, किती राज्यामध्ये पसरलेत असंख्यात द्वीप. एक राज्यामध्ये, एक राज्यामध्ये का त्यापेक्षा जास्त का पसरले नाही. त्रस नाडी एक राजूचीच आहे, उंची 14 राजू, जाडी 1 राजू आणि खोली 1 राजू. म्हणून तेवढी आहे, तेवढ्या तर त्या ठिकाणी ते जीव आहे. मग असं असताना त्या ठिकाणी आचार्य सांगतात की आपणाला भूत म्हटलं तर मी भूतनाथ आहे, चिंतन करा, काही घाबरत नाही. मी अरिंद भगवंताला कधी नमस्कार करतो. आर्त रौद्र ध्यान प्रकाशक, त्यांना नमस्कार माझा. काढला आर्त रौद्र ध्यान प्रकाशक, त्यांना माझा नमस्कार. आर्त रौद्र ध्यानाचं स्वरूप कोण दाखवलं, त्याला नमस्कार केला तर चुकलं का. धर्म शुक्ल ध्यानाचं स्वरूप, तर आर्त रौद्र ध्यानाचं स्वरूप त्यांनीच सांगितलं का नाही, त्याला नमस्कार बिघडलं का. वाचक शब्दातून वाच्य अर्थ काय घ्यायचा आहे. मग तसं इथे मतार्थाच्या अपेक्षाने आगमार्थ चौथा अर्थ आणि भावार्थ शुद्ध परमात्मा ही ध्यान करणे योग्य है, हे 5वा भावार्थ झाला. जे शब्दार्थ, नयार्थ, मतार्थ, आगमार्थ, आगमामध्ये असं लिहिलेलं आहे. आणि भावार्थ माझा स्वतःचा शुद्ध कारण परमात्मा, तो आत्ता शुद्ध आहे, प्रगट आहे, व्यक्त आहे, त्याचं ध्यान करण्यायोग्य आहे. हे काय झालं, भावार्थ. मध्ये 10, 20, 25 गाता गेल्या नाही, 5 प्रकारे अर्थ करत जायचं. आपण एकदा करून थांबलं तर मग परत बुद्धीला गंज चढते, मग ते तर्क करत जायचं. म्हणजे या गाथेत काय झाला, त्याने भावार्थ रूपाने अंतरात्म्याची प्राप्ती करायची असेल, बहिरात्म्याचा त्याग करायचा असेल आणि अंतरात्म्यासुद्धा परमात्मा अवस्था प्राप्त करण्यासाठी उपादेय आहे. आणि ते परमात्मासुद्धा पर्याय आहे. परमात्मा अवस्था एक अपेक्षेने साधी अनंत आहे.
आणि परमात्मा अवस्था एक अपेक्षेने साधी शांत आहे. परमात्मा अवस्था साधी अनंत आहे एक अपेक्षेने. एक अपेक्षेने साधी शांत आहे. एकदा परमात्मा सिद्ध झाले परत कधी खाली येत नाही. म्हणून साधी अनंत. पण परमात्मा अवस्था ही पर्याय आहे आणि पर्याय एक समय राहून दुसऱ्या समयात नष्ट होते. म्हणून त्या अपेक्षेने कथनचित परमात्मा साधी शांत आणि कथनचित साधी अनंत. पण जसं गीतेमध्ये श्रीकृष्ण काय म्हणतो, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, त्यावेळेला मी काय करतो, तदा तदा तेव्हा तेव्हा मी परत खाली येतो. कशासाठी? दृष्टाचा संहार करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी. आता मोक्ष झाल्यानंतर तिथे दुःख झालं, थांबून थांबून कंटाळून दुःख झालं, चला म्हणल्या परत जाऊ. तिथे पण कशासाठी? राग आणि द्वेष. भक्ताबद्दल राग, भक्ताला त्रास देण्याबद्दल लोकांबद्दल द्वेष. म्हणजे एवढं सुखातून परत खाली दुःखात येतं. मग त्याचा अर्थ काय माहिती आहे का? तर त्यांच्या जे काय असेल, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा तीर्थंकर शाश्वत पद्धतीने वस्तुव्यवस्था दाखवतात. त्या शब्दाचा अर्थ काय आहे? जेव्हा जेव्हा धर्म लोप होत जातो, नवा धर्माची सुरुवात होते, तेव्हा तेव्हा धर्माची कथन पद्धती शाश्वत आहे. मग शाश्वताच्या द्वारे काय झालं? धर्माची प्रभावना सुरू होते. म्हणजे शब्द एक आहे पण त्याचा अर्थ, युद्धाला उभारले, कौरव पांडव उभारलेत युद्धाला. मग कृष्ण काय म्हणतो, अर्जुनाला युद्ध कर, त्यांना मार. काय कर? त्यांना युद्धात शत्रूसमोर मार. मग कृष्ण काय म्हणतो, कशासाठी मारायचं आहे? युद्ध करायचं, राज्य घेण्यासाठी. मग त्यांचं राज्य घेऊन म्हणून त्याला वाटतं रामायणामधले ते लिहिलेलं आहे. राम लक्ष्मणाच्या युद्धात तर हजारो लोक मेले. तेव्हा तिथे गादीवर बसवाले, तेव्हा काय म्हणतो, विधवा स्त्रियाला मी राज्य काय करू म्हणलं. कोण आहे? जेवढे पती, ज्यांचे अनेक पती मेले युद्धामध्ये, ते युद्धा स्त्रियाला घेऊन राज्य करून का उपयोग? नको म्हणले राज्य. मग तसं इथे कृष्ण म्हणतो, बाण मारतो, त्यांना म्हणतो माझे भाऊबंदी आहेत, मी त्याला मारून त्यांचं राज्य घ्यायचं मला नको आहे, म्हणून मी युद्ध बाण चालवत नाही. हे शब्द गीतेमध्ये जे काय कुठे असेल ते शब्द आहेत. मग त्याचा अध्यात्म काय आहे? अध्यात्म अर्थ काय आहे? तुझ्या अंतरंगामध्ये उत्पन्न झालेला हे माझे भाऊ आहेत, त्या रागाला मारायला सांगितलं, त्या व्यक्तीला मारायला सांगितलं नाही. हे माझे बंधू आहेत. हे तुझ्यामध्ये काय आहे? राग आहे. राग नष्ट झाला तर शत्रू राहिला का? मित्र राहिला का? मग उचल बाण आणि मार. मग ती उचल ज्ञानाची पण आपल्या आत्म्याकडे लाव, ते शत्रू संपलेला तिथे. म्हणजे वाचक शब्दामध्ये अर्थ अध्यात्मत्व आहे. मग तसंही ते सांगितलं की तुम्ही अंतरात्मा परमात्मा तिन्ही जाणा आणि पर्याय दृष्टीने तिन्हीही हेय आहेत. द्रव्य दृष्टीने आपला शुद्ध आत्माच उपादेय ध्यान करण्यासाठी आहे. तत्व किती आहे? चौथं सूत्र कसं? तत्व पहिल्या अध्यायाचं चौथं सूत्र कोणतं सांगितलं? चौथं सूत्र कोणतं सांगितलं?
जीवाजीवात्र बन सवर निद्रा मोक्षस तत्वम. मग मोक्षस तत्वम बहुवचन. बहुवचन का सांगितलं? 7 आहेत, 2च्या नंतर सगळे बहुवचनामध्ये गर्भित होतात. मग हे 7 आहेत. मग 7 तत्वामध्ये किती तत्व जाणण्यासाठी उपयोगी आहेत आणि किती न जाणण्यासाठी उपयोगी आहेत? कारण 7 तत्वापैकी किती तत्व जाणण्यासाठी उपयोगी आहेत आणि किती तत्व जाणण्यासाठी उपयोगी नाही? 7 तत्व 9 पदार्थ जाणण्यासाठी उपयोगी आहेत. जाणण्यासाठी 7 तत्व उपादेय आहेत आणि हे 7 तत्व ज्या एक आत्म्याच्या आधारे उत्पन्न होतात, तो आत्मा सुद्धा जाणण्यासाठी उपयोगी आहे. जे तत्व झाल्या पर्याय, आत्मा झाला द्रव्य, द्रव्य झालं नित्य, पर्याय झाले अनित्य. अशी अनेकांतात्मक वस्तू जाणण्यासाठी उपयोगी आहे. मग त्या 7 तत्वामध्ये किती तत्व उपादेने, किती तत्व हेय आहेत? जाणण्यासाठी सगळे किती उपादेय, की त्यांना बरोबर उत्तर सांगतात. हां, 3 तत्व उपादेय आहेत आणि 4 तत्व हेय आहे, उपादेय. जीव तत्व, अजीव तत्व, आश्रव तत्व, बंध तत्व जाणून हेय आहेत आणि 3 जाणून उपादेय आहेत. संवर, निर्जर आणि मोक्ष हे उपादेय आहेत. उपादेय म्हणजे पर्यायामध्ये ग्रहण करण्यासाठी, आश्रय करण्यासाठी उपादेय आहेत. कशासाठी? संवर, निर्जरा, मोक्ष हे 3 तत्व पर्यायामध्ये आश्रय करण्यासाठी उपादेय का आहे? याच्यामुळे जीवाला मोक्षाची प्राप्ती होणार आहे. मग पुढे काय सांगणार? जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष 7 तत्व हेय आहेत. काय? हेय आहे. आणि हे 7 तत्व ज्या एक द्रव्याच्या आधारे उत्पन्न होतात, तो एक शुद्ध आत्मा ध्यानासाठी उपयोगी आहे. आणि बाकीचे 7 तत्व सगळे हे या पद्धतीने तत्वासूत्राचे सूत्र शिकायचे. मग हे 4थं सूत्र का उत्पन्न झालं? हे नाव जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष हे सूत्र का उत्पन्न झालं? कशासाठी? आणि कोणत्या सूत्रातून मागटल्या, कोणत्या सूत्रातून याची उत्पत्ती झाली? पहिलं सूत्र काय? सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि मोक्ष मार्ग. दुसरं बरं तत्वार्थ, श्रद्धा आणि सम्यक दर्शन. तिसरं निसर्ग आदिमत. मग शिष्याने प्रश्न मांडला, दुसरं सूत्र तुम्ही सांगितलं तत्वार्थ, श्रद्धा आणि सम्यक दर्शन. तत्व सांगितले का? किती आहेत? तर तत्वार्थ श्रद्धान करा म्हणलं तर मग दुसऱ्या सूत्रामधून ते पहिलं पद आहे तत्व आणि अर्थ. मग ते तत्व किती आहेत अशी शंका करणे शिक्षण, मग 4थं सूत्र तयार झालं. हे तत्व किती आहेत? तर हे 7 तत्व आहेत. फक्त तत्व सांगितले, पण किती आहेत, कोणते आहेत ते सांगितले नाही. मग ते 4थं सूत्र झालं. मग 5वं सूत्र ते कशासाठी आलं? 5वं सूत्र लिहिण्याचं, आचाराचं कारण काय आहे? ते कशासाठी लिहिलं?
मग जे पहिल्या सूत्रामधलं जे सम्यक दर्शन आहे, मग ते सम्यक दर्शन निक्षेपाच्या ठिकाणी 4 प्रकारचं. नाम सम्यक दर्शन, स्थापना, द्रव्य आणि भाव. या 4 प्रकारच्या सम्यक निक्षेपमध्ये कोणत्या सम्यक दर्शनाची चर्चा आहे? नाम का स्थापना का द्रव्य का भाव? भाव. मग भाव का सम्यक दर्शन पर्याय आहे. मग ती भाव निक्षेपाची चर्चा, 3 निक्षेपाची चर्चा नाही. मग असे एक पुढचे सूत्र मागच्या सूत्रातून तयार होतात. मग हे सगळं काय श्लोक वार्तिक, राजवार्तिक अशा मोठ्या मोठ्या ग्रंथात त्याचा सगळा खुलासा केलेला आहे. मग म्हणून तिथे सांगितलं की आपलेही 7 तत्व उपादेय नाहीत. मग संवर, निर्जर आणि मोक्ष हे 3 आहेत तत्व. मग हे 3 तत्व क्रमाने होतात का एका वेळेला असतात? यांचं क्रमाने होतात का एकाच वेळेला असतात? संवर, निर्जरा, पहिले संवर नंतर निर्जर मोक्ष असं क्रमाने का एकाच वेळेला आहे? एकाच वेळेला आहे. आणि एकाच वेळेला 4 तत्व नाही. एका वेळेला 3 तत्व आहेत आणि एका वेळेला 4 तत्व नाही. मग जेव्हा आपल्या स्वतःच्या स्वशुद्ध आत्म्याला शुद्ध रूपाने जाणतो त्यावेळेला किती तत्व उत्पन्न झाले? संवर, निर्जरा आणि एकदेश मोक्ष. म्हणजे संवर, निर्जरा, मोक्ष कोण झालं? शुद्ध आत्म्याची ध्यान करणारी ज्ञानाच्या पर्यायाचं नाव संवर, निर्जरा, मोक्ष. दुसरे कुठे नाही बाहेर. जी तेवढ्या क्षणापर्यंत तुमचे पुण्य पापाचे परिणाम झाले नाही, भाव संवर झाला, नवीन द्रव्य कर्म आले म्हणून द्रव्य संवर झाला, भाव संवर. निर्जरा, पूर्वीचे पुण्य पापाचे भाव निघून गेले, भाव निर्जरा. आणि पूर्वीचे बांधलेले कर्म उद्याला निघून गेले, द्रव्य निर्जरा, भाव निर्जरा. आणि तेवढ्या काळापर्यंत मोक्षस्वरूप आत्म्याला जाणत असताना भाव मोक्ष झाला, जे पुण्य पापाचे परिणाम झाले नाही, भाव मोक्ष. आणि तेवढे कर्म त्या गुणस्थानाला अनुसरून जेवढे कर्म आत्म्यापासून निघून गेले अनंत कालापर्यंत द्रव्य मोक्ष. जी एक कुठे आहे? एक ध्यानाची पर्याय. मग ती ध्यान करणारी पर्याय तत्व आहे. आणि ज्याचं ध्यान करतो तो अर्थ आहे. ज्याचं ध्यान केलं जातं ते अर्थ म्हणजे आत्मा. जी पर्याय ध्यान करते त्याला म्हणायचं तत्व. मग एका द्रव्यामध्ये ध्यान करणारी आपलीच पर्याय आणि आपल्याच आत्म्याचं ध्यान केलं जातं. कोण झालं आपण? आपणच तत्व आणि आपणच अर्थ आहोत. समयसारमध्ये दिला आचरणी. हे संपूर्ण समयसार वाचून तुम्हाला काय करायचं आहे? संपूर्ण प्रयत्न गेल्यानंतर सगळा स्वयंपाक करणार, तिथे ठेवून टाकणार. काय करणार त्याचा? आता स्वयंपाक केल्यानंतर घरचे सदस्य ते सगळे खाणार का नाही? का वगैरे ठेवून टाकणार, उद्यापर्यंत खाणार. मग तसं इथे कुंदकुंदाने शेवटी समयसार लिहिल्यानंतर सांगितलं की या समयसार ग्रंथाला जाणून तुम्हाला फायदा काय आहे, काय करायचं आहे. संक्षेपाने तिथे सांगितला. कुंदकुंदाने सगळ्या गाथेचा भावार्थ सांगितला. तत्वासूत्रामध्ये 7 तत्व 9 पदार्थाची चर्चा आहे. समयसारमध्ये 9 पदार्थ 7 तत्वाची चर्चा आहे.
दोघांमध्ये फरक कुंदकुंदाने निश्चय नयातून आत्मा दाखवला आणि उमास्वामींनी पर्यायातून द्रव्य दाखवलं आहे. दोघांचं प्रयोजन द्रव्य दाखवणे. आता इथे गाथार्थ वाचतो मी, 415 गाथार्थ. जो आत्मा, जो म्हणजे जोणी कोणी वाचत असला एकात असेल, जो आत्मा समय प्रावृत्तला वाचून अर्थ आणि तत्वाने जाणून, का सांगितलं, अर्थाला आणि तत्वाला जाणून यांच्या विषयभूत पदार्थामध्ये स्वतःला स्थापित करेल, तो उत्तम सुखाला अतींद्रिय आनंदाला प्राप्त करेल. का सांगितलं, तत्वाला आणि अर्थाला काय करायचं आहे, तत्वाला अर्थाला भावार्थ रूपाने जाणायचं आहे. काय, तत्वाला आणि अर्थाला भावार्थ रूपाने जाणून तत्वाला अर्थामध्ये स्थापन करा. तो जीव मोक्ष सुखाला प्राप्त करतो. ते अतींद्रिय मोक्ष प्राप्त करतो म्हणजे सम्यक दर्शनाला प्राप्त होतो. पंचम काळामध्ये मोक्ष मिळत नाही. मोक्ष चतुर्थ कालामध्येच आहे. म्हणून काय सांगले नाही, तत्व आणि अर्थ. मग अर्थ किती आहेत आणि तत्व किती आहे? अर्थ 1 आहे, तत्व 7 आहे. अर्थ म्हणजे आत्मा, एकाला पण जाणार आणि 7 तत्वाला पण जाणार. मग 7 तत्वाला कसं जाणायचं आहे? 7 तत्वाला संशय विपर्य अनद्वसाय अज्ञानाने रहित जाण्याचं आहे. एक पहिलं कार्य. दुसरं, 7 तत्वाला, एका तत्वाला दुसऱ्या तत्वामध्ये मिसळून जाण्याचं नाही. विपरीत जाण्याचं नाही, एका तत्वाला दुसऱ्या तत्वात मिसळून जाण्याचं नाही. आणि प्रत्येक तत्वाला संशय विपर्य अनद्वैत अज्ञानाने रहित जाणार. जीवाला अजीव तत्वामध्ये मिसळू नका, अजीवाला जीवामध्ये मिसळू नका. क्षण आलेमध्ये 7 तत्वाची भूल सांगितली. मोक्षमार्ग प्रकाशामध्ये पंडितजींनी 7 तत्वाची भूल सांगितली. हे काय झालं, आम्ही 7 तत्व जाणले, पण एका तत्वाला दुसऱ्या तत्वामध्ये मिसळून पाहिलं तर जी 7 तत्वाला स्वतंत्र जाणार. एक जीव तत्व बाकीच्या 6 तत्वामध्ये मिसळू नका. प्रत्येक तत्व, एक तत्व दुसऱ्या तत्वामध्ये असं 7ला एकामध्ये न मिसळणे. आणि हे 7 आहेत, एक आत्म्यामध्ये मिसळू नका आणि एक आत्म्याला त्या 7मध्ये मिसळू नका. अशा प्रकारे तत्वार्थाचं जो ज्ञान करतो, तत्व आणि अर्थाला भावार्थ रूपाने जाणून तत्वाला अर्थामध्ये स्थापन करतो, जे आपल्या ज्ञान पर्यायाला आपल्या शुद्ध आत्म्यामध्ये स्थापन करतो, तो काय झालं, सम्यक दर्शन प्राप्त करतो. 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षोपशम क्षय झाला, तेवढा मोक्ष झाला त्याला. तेवढे कर्म त्याच्या सत्तेमध्ये बांधले जात नाही. 4 प्रकारच्या मोक्षामध्ये पहिला कोणता मोक्ष होतो? पहिला सांगितलं काय, दृष्टी मोक्ष. सम्यक दृष्टी म्हणजे दृष्टी सम्यक. सम्यकचा अर्थ काय होतो? हे जीवादी 7 तत्व माझं स्वरूप नाही, या सर्व पर्याय आहेत.
या पर्याय ज्या द्रव्याच्या आधारे उत्पन्न होतात तो एक आत्मा मी नित्य शाश्वत आहे. म्हणजे ज्याची दृष्टी सम्यक झाली, भावकर्म, द्रव्यकर्म, नोकर्म, गुणभेद पर्याय भेदातून रहित अशा आपल्या आत्म्याचं श्रद्धान जाणणे, अनुभव करणे, त्याचं नाव दृष्टीमुक्त. मग जो दृष्टीमुक्त होतो तोच कर्माने देहाने मुक्त, अरिहंत अवस्थामध्ये 4 कर्माने मुक्त होतो आणि सिद्धामध्ये आघात आणि शरीराने मुक्त होतो. जी जो सम्यक दृष्टी होतो तो काय करतो, निर्वाणाला प्राप्त होतो. मग याची जयशिनाचार्याची टीका करताना जयशिनाचार्य पण लिहिलं तिथं, हे संपूर्ण समयसार प्राभृत वाचून काय फायदा आहे तुम्हाला, काय तुम्हाला विचार करायचा आहे. मग ते या ठिकाणी आचरणिका सांगितलं की काय विचार करायचा आहे तुम्हाला, समयसार जाणून ऐकून दुसऱ्याला सांगून काही उपयोग नाही. काही ऐकून दुसऱ्याला सांगून काहीही उपयोग नाही. तुम्ही काही करता का, तुम्ही जर काही करत असेल तर त्याचा उपयोग आहे, आणि तुम्ही त्याचा जर उपयोग करत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. शंका मांडली इथे महाराजांच्या पुस्तकामध्ये 408 नंबर पान आहे. शंका, इस प्राभृत शास्त्र को जानकर क्या करना चाहिए. याला काय म्हणलं शास्त्राला, प्राभृत म्हणजे नजराणा भेट. कुंदाने शास्त्र आपल्याला भेट दिली. समय म्हणजे शुद्ध आत्मा, प्राभृत म्हणजे भेट. शुद्ध आत्म्याचं स्वरूप कसं आहे हे समयसारमध्ये दाखवून दिलं. अस्ति रूपाने आणि नास्ति रूपाने, आगम भाषा आणि अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने. द्रव्य कर्म नो कर्म माझ्यामध्ये नाही, आगम भाषा. गुणभेद नाही, पर्याय भेद नाही, अध्यात्म भाषा. याने रहित मी आहे. मग तसे ते सांगा, ये शास्त्र प्राभृत शास्त्राला जाणून क्या करना चाहिए. समाधान, ऐसी निरंतर भावना करनी चाहिए की, निरंतर, निर म्हणजे नाही, अंतर, एक समय सुद्धा अंतर नाही पडला पाहिजे. कुठेपर्यंत, जोपर्यंत छपक श्रेणीवरती आरूढ होत नाही तोपर्यंत निरंतर शब्दाचा अर्थ. कारण उपशम श्रेणीमध्ये परत खाली येतो. काय, एक, मैं सहज शुद्ध ज्ञान आनंद स्वभावमय हूँ, मैं निर्विकल्प हूँ, मैं उदासीन हूँ, मैं निज निरंजन शुद्ध आत्म तत्व सम्यक श्रद्धा ज्ञान अनुष्ठान रूप निश्चय रत्नत्रयात्मक निर्विकल्प समाधि संजात वीतराग सहजानंद रूप सुखानुभूति मात्र लक्षण वाले स्वसंवेदन से संवेद्य गम्य प्राप्य भरित अवस्था वाला हूँ. 5, मैं राग द्वेष मोह क्रोध मान माया लोभ पंचेंद्रिय विषय व्यापार मन वचन काय व्यापार भाव कर्म द्रव्य कर्म नो कर्म ख्याति पूजा लाभ दृष्ट श्रुत अनुभूत भोग आकांक्षा रूप निदान माया मिथ्यात्व चल त्रयादि सर्व विभाग परिणामों से शून्य रहित हूँ. 3 जगत में भी तथा तीनों काल में भी मन वचन काय के द्वारा और कृत कारित अनुमोदना के द्वारा शुद्ध निश्चय से सभी जीव शुद्ध है, मैं भी शुद्ध हूँ. हे समयसार ग्रंथाचा सार आहे. शॉर्टकट
सम्यक दर्शनाच्या प्राप्तीचा जवळचा मार्ग आहे. मग शॉर्टकटचा परत त्याने कट केलेला आहे. एवढं करताल तरच निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. महाराजाला लोक विचारत होते, तुम्ही गोष्टी सांगत नाही, काय सांगत नाही, फक्त शुद्ध आत्मा सांगता, बाकी काही कळत नाही. अरे मला काही येतं नाही, तेवढंच मला येतं आहे. कारण का, याच शुद्ध आत्म्याच्या चिंतनाने, मननाने, ध्यानाने, श्रवणाने सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. मग ज्याच्यामुळे तुमचा संसाराचा नाश आणि मोक्षाची प्राप्ती होते, ते सोडून बाकी सगळं काय सांगू म्हणले. जी मला काही येत नाही, मी अज्ञान नाही, एवढंच मला येतं. आणि एवढीच गोष्ट तुम्हाला अनंत संसाराचा नाशसाठी कारण होणार आहे. हो. स्वयं सिद्ध परमात्मा स्वरूप चैतन्य ज्ञान शरीर मात्र शुद्ध स्वरूप ऊर्ध्वगमन स्वभाव स्वरूप लोकाग्रस्थित स्वभाव स्वरूप पंचशरीर रहित स्वरूप शुद्ध पंचम परम पारणामिक शुद्ध स्वभाव स्वरूप ज्ञाता द्रष्टा मात्र शुद्ध स्वरूप ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूप अनादि अनंत मोक्ष स्वरूप शांति शांति शांति. विसर्ज. नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवतानं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवतानं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवतानं. ओम. विसर्ज. जावाणिके ज्ञान ते सोजे लोकालो सोवाणी मसक नमो सदा दे तुम दो देव भजो अरहंत नित गुरुसेवन निर्भरन दया धर्म पालो सदा जय मुक्ति का पन. सिद्धांत शास्त्र की जय. जिनवाणी माता की जय. चौबीसों भगवान की जय. अनंत अनंत सिद्ध परमेश्वरी भगवान की जय. आचार्य श्री योगेंद्र देव दीक्षित परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय. आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय. 3 करोड़ मुनिराज की जय. आदिनाथ भगवान की जय. तो शुद्धात्मा तत्व की जय. नमस्ते नमस्ते नमस्ते.